आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे नेमकी त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांची काय अवस्था आहे आणि प्रशासनाकडून काय काळजी घेण्यात येते, थेट जाऊयात। आपण सध्या क्रांतीनगरमध्ये आहोत आणि क्रांतीनगर हा परिसर म्हणजेच कुर्ला क्रांतीनगर। या ठिकाणी एका बाजूला मिठी नदी आहे, दुसऱ्या बाजूला एअरपोर्ट आणि मध्येच हा छोटासा एक परिसर आहे जिथे खूप लोक राहतात। पाणी किती भरलंय मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आत्तापर्यंत पाण्याचा निचरा झाला आहे, कारण याआधी याच ठिकाणी पाणी साधारणतः माझ्या छातीपर्यंत होतं आणि आता तुम्ही बघताय ढोपराच्या खाली आलं आहे। मात्र ते पूर्णपणे निचरा झालेला नसल्यामुळे लोकांच्या अडचणी कायम आहेत। लोकांना घराच्या बाहेर राहावं लागतं, काही लोकांना आपल्या घरी ज्यावेळेला पाण्याचा निचरा होतो त्यावेळेला यावं लागतं। कुठे चोरी होत नाही आहे ना, किंवा आपलं घर सुस्थितीत आहे ना, यासाठी हे लोक पुन्हा आपल्या घरी येतात। आपण हे दृश्य बघतोय, हे एक घर आहे ज्या ठिकाणी हे लोक बाहेर ज्यांना NDRFच्या लोकांनी नेलं होतं, आता पुन्हा पाण्याचा निचरा थोडा झाल्यानंतर ते लोक आलेले आहेत आतमध्ये। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। दादा, काय सध्या घरातली काय स्थिती आहे तुमच्या? सध्या तुम्ही बघतायत की पाणी भरलेलं आहे। पण किती नुकसान झालंय? नुकसान तर भरपूर झालेलं आहे। अच्छा, बरं, तुम्ही इथे घरात सातत्यानं पाणी भरत असतं तरी देखील लोक तुम्ही इथे का राहता, बाहेर का पडत नाही? कारण आम्हाला भेटलेलं नाही ना घर। अच्छा, हां, घर भेटलं असतं तर इथं असलेलं नसतं। अच्छा, आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। दादा, मोठ्या प्रमाणावरती ते लोक राहतात आणि दरवर्षी पाणी भरतं तरी देखील तुम्ही इथून बाहेर जात नाही, स्थलांतरित का होत? आमचं सामान वगैरे आमचं एवढं नुकसान होतं, TV आहे, फ्रीज आहे, आमचं जे काही सामान भरलेलं आहे त्याचा जिम्मेदार कोण आहे? एवढं नुकसान होतं आम्हाला, ह्याच्यापुढे आम्हाला सरकार इथून का नाही हलवत? लोकांना शिफ्टिंग केले, आम्हाला अजून इकडंच रखडून ठेवलेलं आहे। आम्हाला पण शिफ्टिंग द्या ना इथून, जिकडं घरं तयार आहेत कोहिनूरला, तरी पण हे लोक आम्हाला अजून शिफ्टिंग करत नाही। का नाही तिकडे करत आहे? स्थलांतरित का करत नाहीत तुम्हाला? का नाही करत आहे तेच आम्हाला पण तेच कारण पाहिजे की आम्हाला स्थलांतर का नाही करत आहे? आमचे रूम अपात्र आहेत का? आमचे जुने डॉक्युमेंट, आम्ही जुने रहिवासी असून सुद्धा आम्ही लोक अजून इथं स्थायिक आहे, आम्हाला इथून स्थलांतर का नाही करत आहे लोक? हा, SRA वाले आम्हाला पात्राचं लेटर का नाही देत आहे? यांच्या SRA कडे आम्ही 1000 वेळा जाऊन आलो, आज या उद्या परवा या कॅम्प बसवतो, अजूनपर्यंत आम्हाला हेच कारण देऊन आम्हाला पुन्हा रिटर्न पाठवतात हे लोक। किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं? नुकसान आता घरी कसं सांगू शकतो आम्ही किती नुकसान झालंय ते? सगळ्या वस्तू भिजल्या? वस्तू सर्व पाण्यात डुबतात, पाहिजे तर घरी बघा, फ्रीज वगैरे, TV वगैरे असं पाण्यात तरंगतंय, कमरेभर घरी पाणी भरलेलं आहे। हे कुणाला सांगायचं आम्ही? लवकरात लवकर आम्हाला स्थलांतर करा, नाही तो अर्ध्या लोकांना केला नाही, अर्ध्या लोकांना तुम्ही इथं हे करताय आणि नंतर येऊन तुम्ही लोक बघून जाताय। हे काय तुम्हाला चांगलं वाटतंय काय? बरोबर आहे, नेते इथे येतात, नेते मंडळी इथे पाहणी करतात आणि जातात, मात्र दरवर्षीची हीच स्थिती असते। त्यामुळे आमचं कायमस्वरूपी इथून स्थलांतर करावं अशी मागणी या सगळ्या स्थानिकांची आहे, कारण या लोकांना इथे राहावं लागतं, त्यांचा संसार इथे आहे आणि जो उघड्यावर पडत नाही तर तो भिजून पूर्णपणे खराब होऊन जातो आणि त्यामुळेच आम्हाला इथून स्थलांतरित करा ही एकच अर्थसाध सध्या ही सगळी मंडळी घालतात। सध्या कुर्ला या परिसरामध्ये म्हणजे क्रांतीनगर या परिसरामध्ये हीच स्थिती आहे, सकाळपासून आहे। पाऊस थोडा थांबलाय, उसंत घेतली आहे पावसानं, त्यामुळे पाण्याचा निचरा झालाय, पण पुन्हा पाऊस सुरू झाला तर अशीच स्थिती उद्भवेल, आणखी पाणी पुन्हा म्हणजे कमरेपर्यंत, कुठे छातीपर्यंत, तर कुठे काही घरं पूर्णपणे पाण्याखाली जातील। तर चुनाभट्टी रेल्वे स्टेशनचे काही फुटेज आपण बघतोय। चुनाभट्टी भागातील मुंबईच्या रेल्वे ट्रॅकची परिस्थिती आपण बघू शकतो। पूर्ण रेल्वे जी पटरी आहे पूर्ण पाण्याखाली गेली आहे। चुनाभट्टी भागातली ही दृश्य आपण बघतोय। सातत्यानं मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे संपूर्ण मुंबईकरांची तारंबळ उडालेली आहे, मुंबईत हाहाकार माजलाय। चुनाभट्टी भागातली ही दृश्य आपण बघतोय, संपूर्ण रेल्वे ट्रॅक हा पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि कशा पद्धतीनं ही परिस्थिती चुनाभट्टी भागाची झाली आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। सततच्या पावसामुळे संपूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे, त्याचबरोबर त्याचा सगळ्यात मोठा फटका मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल हिला बसलेला आहे, कारण की ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक लोकलचे जे स्टेशन आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक भागातील लोकल थांबवण्यात आला आहे, अनेक भागामध्ये लोकल तिथेच रखडलेले आहेत आणि अनेक भागांमध्ये लोकल या संथ गतीने सुरू आहेत। त्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांना ये जा करण्यासाठी अतिशय त्रासदायक आजची परिस्थिती आहे, कारण की अनेक भागांमध्ये लोकल या मध्येच थांबवण्यात आलेले आहेत। त्यामुळे तिथून पुढचा प्रवास ते कसे करतील हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे। त्याचबरोबर जे आपण थोड्या वेळापूर्वी बातमी बघितली की ऑटोवाल्यांची देखील मुजोरी ही ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर आपण बघितलेलीच होती की एका सीटसाठी 300 ते 400 रुपये
ते घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमध्ये ते सीट भरत आहेत. तर एका दिवसासाठी इतकी मोठी रक्कम मोजणं देखील मुंबईच्या चाकरमान्यांना त्याचबरोबर मुंबईकरांना अतिशय हा त्रासदायक आहे. तर सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक.